तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दिव्यांगासाठी जे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होते त्याबद्दलच माहिती आहे। तर ही माहिती सर्व दिव्यांगांनी बघावी आणि ही माहिती खूप उपयुक्त आहे तुम्हाला, कारण की यामध्ये दिव्यांगासाठी 5% स्पोर्ट कोटामधून आपल्याला जागा मिळतात। त्या जागेमधून आपण वेगवेगळे फॉर्म भरू शकतो। तर तुम्ही ही माहिती बघा। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय 3 चर्चपथ महाराष्ट्र राज्य पुणे यामधून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, प्रति जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असन किंवा समाज कल्याण असन, या सर्वांना ही नोटीस गेलेली आहे। सहकार्य आयुक्तालय समाज कल्याण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना पण ही माहिती गेलेली आहे। तर विषय होता दिव्यांग मुला-मुलींचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत। म्हणजे जेवढे पण दिव्यांग असणार त्यांच्यासाठी तुम्ही एक क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे। ती क्रीडा स्पर्धा कुठं आहे तेच आपण यामध्ये बघणार आहे। स्पोर्ट तर तुम्ही बघा समोर, जो मान्यता प्राप्त, अनुदानित, विना अनुदानित व कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळेतील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णय आयोजित करण्यात येते। म्हणजे तुम्ही बघू शकता, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण दिव्यांगांच्या शाळा असत, सरकारी शाळा किंवा प्रायव्हेट शाळा दिव्यांगांच्या किंवा संस्था किंवा NGO जेवढे पण असत, यांच्यासाठी आपण प्रत्येक वर्षी एक राज्यस्तरीय स्पोर्ट म्हणजे क्रीडा स्पर्धा आपण भरवण्यात येते। त्या संदर्भातच ही माहिती आहे। तर आपण समोर बघा, त्या अनुषंगाने सन 2024-25 या वार्षिक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरिता स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर या संस्थेच्या सहाय्याने दिनांक 21, 22 व 23 मार्च 2025 रोजी सदर क्रीडा स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यास शासनाचे संदर्भ क्रमांक 2च्या मान्यता दिलेली गेली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता, आता जो मार्च महिना येणार आहे त्यामध्ये 21, 22, 23 हे 3 दिवस दिव्यांगाची स्पर्धा राहणार आहे। ती स्पर्धा राहणार आहे नागपूरमध्ये आणि या स्पर्धेचं आयोजित केले आहे स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था यांनी हे आयोजन केलं आहे। तर सदर क्रीडा स्पर्धा रेशीमबाग क्रीडा मैदान नागपूर इथे संपन्न होणार आहेत। ही स्पर्धा कुठं होणार आहे? तर ही स्पर्धा होणार आहे रेशीमबाग क्रीडा मैदान इथे नागपूरमध्ये। ही पूर्ण दिव्यांग तिथं त्यांची एक स्पोर्ट स्पर्धा एक होणार आहे। तेव्हा आपल्या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून प्रथम क्रमांक आलेल्या खेळाडूंची सविस्तर माहिती सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीमध्ये खालील कार्यालयात व संस्थेत तात्काळ पाठवण्यात यावी। स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था या संस्थेला तसेच जिल्हा स्तरावरून येणाऱ्या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था, आरक्षण व इतर अनुषंगिक कारवाई करण्याच्या दृष्टीने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना यांना आपल्या स्तरावरून नियोजन करून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे सर्व क्रीडा संघ हे जिल्हा स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकाच्या नेतृत्वाखाली पाठवण्याच्या दृष्टीने कारवाई करावी। म्हणजे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं यांनी काय सांगितलं, यांनी असं सांगितलं की पहिले तर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होते, ते जिल्हास्तरीय तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आला आहे ही पूर्ण माहिती आम्हाला सांगा। आणि नागपूरमध्ये पण ही भरणार आहे, तिथे पण तुम्ही माहिती सांगा, कारण की तिथे राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था आम्हाला करावी लागेल। म्हणून तुम्ही आम्हाला पूर्ण माहिती ही सांगा। सदर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून प्राप्त लाभार्थी क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता तथा उपाययोजना आपल्या स्तरावरून करण्यात यावे। तसेच पॅरा ऑलिम्पिक सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी स्वतंत्रपणे देण्यात यावी। म्हणजे जे पण आता इथं तुमच्या जिल्ह्यात जो पण पहिला क्रमांक आला त्यांचं नाव सुटू नये, काही होऊ नये, आणि जो पण पॅरा ऑलिम्पिक खेळलेला असेल त्यांची नावं तुम्ही अवश्य पाठवा आणि त्यांना आपण तुम्ही त्यांचे नाव स्वतंत्र पाठवा, कारण की ते कोणतं पण सुटले नाही पाहिजे।
तर त्यानंतर इथं पूर्ण आपल्याला अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहे, त्यांचा संपर्क प्रमुख दिला आणि संपर्क दिलेला आहे, तर तुम्ही इथं बघू शकता। आणि ही माहिती आपल्याला पुणे दिव्यांग विभागमधून आलेली आहे। जो पण दिव्यांग व्यक्ती क्रीडा स्पर्धा म्हणजे जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला आलेला आहे त्या दिव्यांगांनी या गोष्टीचं अवश्य लक्ष द्यावे, कारण की 21-22-23-2025 म्हणजे मार्च महिन्यातली जे पण समोरची तारीख येणार आहे तर इथं क्रीडा स्पर्धा होणार आहे। या क्रीडा स्पर्धेचा तुम्हाला दिव्यांगांना अत्यंत असा लाभ होणार आहे। त्यामधून दिव्यांगांना 5% आरक्षण आणखी पण मिळणार आहे। ही बातमी खूपच चांगली आहे आणि जास्तीत जास्त दिव्यांग मित्रांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।